नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, ठाणे म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. ठाणे म्हणजे आनंद दिघेंनी भावबंधांनी जोडलेलं एक असं शहर, ज्या शहराला पुढे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून एकनाथ शिंदेंनी रुजवला. मातोश्रीच्या हाकेला धावून जाणारं ठाणे. या ठाण्यात आता खरी लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होणार आहे. आणि या लढाईमध्ये ज्या आनंद दिघे यांनी इथं शिवसेना बांधली, उभी केली, त्यांचेच शिष्य एकमेकांच्या समोर उभे आहेत. आणि ही लढाई किती महत्त्वाची आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल, कारण शिवसेनेतल्या फुटीच्या नंतर ही पहिली लढाई आहे. आपल्यासोबत आता शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. नरेशजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत. नमस्कार. ज्या बालेकिल्ल्याचा सन्मान वाटायचा, नाक वाटायचं ठाणे म्हणजे शिवसेनेसाठी, आज ही नाक वाचवण्याची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. आज तुमच्यासाठी ही किती मोठी अग्निपरीक्षा आहे. शिवसेनेचं ठाणे आणि ठाण्याची शिवसेना, या शिवसेनेला पहिला विजय आमच्या ठाण्याने दिला आणि आजचा विजय सुद्धा आमच्या शिवसेनेचा असणार आणि ठाण्याचा विजय हा शिवसेनेचा असणार. तुम्ही आता म्हणालात शिवसेना विरुद्ध शिवसेना. नाही, शिवसेना विरुद्ध उभाठा. मूळ शिवसेना आमच्याकडे आहे. मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे सुद्धा आमच्याकडे आहे. आणि बाळासाहेबांची हिंदुत्वाची जी पताका आहे, जो बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा मूळ मंत्र आहे, ज्या तत्वांसाठी बाळासाहेबांनी शिवसेना सुरू केली, तीच हिंदुत्वाची पताका एकनाथ शिंदे साहेबांनी हातात धरलेली आहे आणि ते पुढे घेऊन चाललेले आहेत. त्यामुळे मूळ शिवसेना विरुद्ध सत्तेसाठी हपापलेला एक शिवसेनेतला गट, अशी ही लढाई आहे. पण जेव्हा शिवसेनेत तुम्ही बंड केलं, या बंडाच्या नंतर सामान्य शिवसैनिक जो आहे त्याच्या मनात एक भाव होता, कोणता झेंडा हाती घेऊ. त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय त्यांना. हे बघा, सुरुवातीच्या काळात जे काही मेलोड्रामा झाला, मेलोड्रामा या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की जो काही मेलोड्रामा झाला त्यामुळे वातावरण तशा पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर शिवसैनिकांच्या लक्षात आलं की हा मेलोड्रामा आहे, हे रडण्याचं नाटक सुरू आहे. खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंनी जी भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे. ज्या बाळासाहेबांनी कायम काँग्रेसचा विरोध केला, त्यांच्या वळचणीला जाऊन ही मंडळी बसली होती खुर्ची करता. आज तुम्हाला मी ठाण्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आमचे 65 नगरसेवक होते, त्यातील 63 नगरसेवक आमच्या सोबत राहिले, शिवसैनिक आमच्या सोबत राहिले, आमदार आमच्या सोबत राहिले. काही लोक स्वतःला नेते बनण्याच्या दृष्टीने त्यांना असं वाटलं की आम्ही नेते बनू, आणि म्हणून एखाद दुसरा जो नगरसेवक बाजूला राहिला असेल, खासदार बाजूला झाला असेल, त्याला त्याची योग्यता आज दिसून आलेली आहे. त्यांच्या सोबत शिवसैनिक नाहीये. शिवसैनिक हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या सोबत असल्यामुळे नरेश म्हस्के यांच्या सोबत आहे या निवडणुकीत. दोन शिवसैनिकांमधली ही लढाई आहे आणि ही लढाई दोन शिष्यांमधली सुद्धा आहे असं म्हटलं जातं. आनंद दिघेंचे दोन शिष्य एकमेकांच्या समोर उभे आहेत, पण लढाई ही सुद्धा आहे, खरा शिष्य कोण आहे. हे बघा, शिवसेना म्हणजे हिंदुत्व, शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची तत्व. आज बाळासाहेबांच्या तत्वाशी आम्ही बांधील राहिलेलो आहोत. बाळासाहेबांनी कायम काँग्रेसला विरोध केला होता. काँग्रेस बरोबर जावे लागलं तर माझं दुकान बंद करेल, माझा पक्ष बंद करेल, अशा पद्धतीचं बाळासाहेबांचं वक्तव्य होतं. आणि हे यांना शिष्य म्हणण्याचा अधिकार आहे का? गुरु शिष्य परंपरा ही मराठी संस्कृतीला आणि हिंदुत्वाच्या संस्कृतीला मिळालेली फार मोठी देणगी आहे. गुरु गेल्यानंतर गुरुची परंपरा आपण कायम ठेवतो, ती जोपासतो. या उलट गुरुची परंपरा आपण वाढवतो. परंतु याच ठिकाणी जो स्वतःला शिष्य म्हणतात, त्यांनी जे गुरूंनी सुरू केलेले जे काही उपक्रम होते, दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, SSCच्या सराव परीक्षा असेल, अनेक सामाजिक उपक्रम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केले. परंतु ते उपक्रम नंतर पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने जो स्वतःला शिष्य समजतो, कधीही प्रयत्न केले नाहीत. ते उपक्रम माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे सुरू केले. या उलट त्यांच्या उत्सवांना पर्याय म्हणून स्वतःच्या नावाकरता दुसरे उत्सव सुरू केले. हे शिष्य ठरू शकतात. गुरुची परंपरा पुढे कायम ठेवायला लागते.
गुरुला पर्याय उभा नसतो करायचा, तो पर्याय उभा करण्याचं काम समोरच्या माणसाने केलेलं आहे. गुरुसारखी दाढी ठेवल्याने कोणी आनंदी होत नाही, अशा प्रकारची सुद्धा टीका टिप्पणी केली जाते. नक्कीच. फक्त दाढी वाढून आनंद दिघे साहेब बनता येत नाही, पण दाढी वाढून आनंद दिघे साहेबांसारखं काम करता येतं. आनंद दिघे साहेबांसारखं शिवसैनिकांच्या पाठीमागे उभं राहता येतं. अहोरात्र पक्षासाठी कष्ट घेता येतात. दीन दलित अडकलेल्या मदतीची अपेक्षा केलेल्या शिवसैनिकाला मदत करता येते आणि दाढी वाढून एकनाथ शिंदे साहेब तशा पद्धतीने काम करतायत. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. दाढी दिघे साहेबांसारखी दाढी वाढवणं आणि त्यांच्यासाठी काम करणं हे सुद्धा एक शिवधनुष्य आहे. ती पेलण्याची हिंमत असावी लागते. समोरच्याकडे ती हिंमत नाहीये. ती हिंमत एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. या सगळ्यामध्ये आरोप असे केले जात आहेत की आनंद दिघे यांच्यासाठी सुद्धा काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता मातोश्रीवरून. बघा, ठाणेकर जनतेला, संपूर्ण जनतेला माहीत आहे, कायम दिघे साहेबांचा दुस्वास केला जायचा. दिघे साहेबांच्या अडचणीच दिघे साहेबांसमोर निर्माण केल्या जायच्या. दिघे साहेबांना ठाणे जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा द्यायला सांगितला होता आणि वेगळी कुठली तरी जबाबदारी घ्या असं सांगितलं गेलं होतं. ज्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा दिघे साहेबांसमोर अनेक पर्याय उभे केले. अनेक नेतृत्वाला म्हणजे आपण म्हणतो ना हवा भरणं, अशा पद्धतीने काम केलं जायचं. तुम्हाला मी म्हणजे वाईट वाटतं हे सांगण्याचं की दिघे साहेबांचा जयंती उत्सव आम्ही गेल्यानंतर साजरा करणार होतो. घाणेकरला आम्हाला आदेश दिले गेले तो उत्सव साजरा करायचा. अहो एवढं कशाला? मातोश्रीवरून सांगावं ना, राजन विचारांनी आदेश दिले होते की नाही? अहो एवढं कशाला? दिघे साहेबांचं नाव सातत्याने लोकांच्या तोंडात राहावं, सातत्याने दिघे साहेबांच्या नावाने ठाण्यात एखादी वास्तू निर्माण व्हावी म्हणून जे आत्ताचे काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह हे नाव द्यावं असा प्रस्ताव आम्ही मांडला होता. परंतु याच मातोश्रीने, आमच्या काशीनाथ घाणेकरांच्या नावाबद्दल काही आक्षेप नाहीये, परंतु दिघे साहेबांचं नाव देऊ नये अशा पद्धतीचे निर्देश आम्हाला दिले. त्यांचं नाव संपवायचं होतं त्या ठाण्यातली. याच्या मागचा उद्देश त्यांना विचारा, राजन विचारांना विचारा. आज मिटिंग आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारा की काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला नाव देण्याकरता आपण का विरोध केला. बरं, पण आता ही लढाई जेव्हा लढली जाते, संपूर्ण राज्याचं इथं लक्ष आहे. त्याचं कारण असं आहे की हा बालेकिल्ला आहे, पहिली सत्ता देणारा हा बालेकिल्ला आहे. इथं ज्याची सत्ता तो खरा ठाणेदार, तो शिवसेनेचा खरा ठाणेदार. तुमच्यासाठी हे ठाणं टिकवणं अग्निपरीक्षा आहे. हे बघा, आमचा शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेल्या परंपरेनुसार, त्यांनी जी आम्हाला शिकवण दिली यानुसार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली 365 दिवस काम करत असतो. 24/7 हे आमच्या कार्यकर्त्याचं काम करण्याची पद्धत आहे. सर्व नगरसेवक आमच्या सोबत आहेत, सर्व शिवसैनिक आमच्या सोबत आहेत. त्यामुळे ठाणं टिकवणं आम्हाला अवघड नाही. ठाणं आमचंच आहे, ठाणं शिवसेनेचं आहे. ठाणे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं आहे. ठाणं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आहे. ठाणं हिंदुत्ववादी विचारसरणीच्या एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं ठाणं आहे. त्यामुळे ठाणं आणि शिवसेना हे ब्रीदवाक्य आहे, हे कधीच कोणी पुसू शकत नाही. हे शिल्लक सेना वगैरे कुठले उबाटा फवाटा त्या ठाण्यावर कधीच कब्जा करू शकत नाही. नकली असलीचा फैसला याच मातीत होईल, याच मातीत होणार. नकली कोण आणि असली कोण, बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण, रक्ताची नाती वारसदार आहेत का विचारांचा वारसा चालवणारा बाळासाहेबांचा वारसदार आहेत, हे निवडणूक या ठिकाणी दाखवून देणार आहे. पण ही लढाई लढत असताना एक गोष्ट अशी आहे, कालपर्यंत मातोश्रीचा आदेश आल्यानंतर कुठल्याही गोष्टीसाठी एक दिलानं खांद्याला खांदा लावून हा शिवसैनिक लढलेला आहे, सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. आज पहिल्यांदा असं घडतंय की तो शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात उभा आहे. तुमच्यासाठी ही लढाई लढणं भावनिक सुद्धा आहे. हे बघा, मातोश्रीचा आदेश आम्ही अंतिम मानायचो. आम्ही बऱ्याचदा विनंती केली की साहेब, की आम्ही नाही काँग्रेस बरोबर काम करू शकत. आम्ही या ठाण्याचं जर उदाहरण दिलं तर जो काही एक नेता आहे ठाण्यातला एका पक्षाचा, त्याच्यासोबत काम करणं ही कल्पनाच आम्ही सहन करू शकत नाही. अशा माणसावर आम्ही आघाडी नाही करू शकत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणण्याकरता आम्हाला लाज वाटते.
आम्ही व्यासपीठावरनं, राहुल गांधींच्या व्यासपीठावरनं हिंदू हृदय सम्राट आम्ही म्हणू शकत नाही. सनातन धर्माच्या विरोधात जे जे बोलतात त्यांना आम्ही विरोध करू शकत नाही. ज्या निवडणुका आम्ही शिवसेना भाजप म्हणून लढल्या, एकत्र नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून लढल्या, निवडणुका झाल्यानंतर खुर्ची करता आपण काँग्रेस बरोबर जायचं. ज्या काँग्रेसने कायम सावरकरवादाला विरोध केला आणि ज्या बाळासाहेबांनी केवळ सावरकरवाद स्वीकारला, सावरकरांना देशद्रोही म्हटलं जात आहे आणि आम्ही तोंडाला म्हणजे हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसायचं. काय मजबुरी आहे त्यांची? आता मला हेच म्हणायचं आहे की खुर्ची, केवळ खुर्ची. बाळासाहेबांना अनेक संधी आल्या होत्या खुर्ची करता, पण बाळासाहेबांनी तत्व कधी विसरले. बाळासाहेबांचं वाक्य होतं, ज्यावेळी माझ्यावर अशी वेळ येईल, मला काँग्रेस बरोबर जावं लागेल, त्यावेळी मी पक्ष बंद करेल, मी पक्ष गुंडाळून ठेवेल, अशा पद्धतीचं वक्तव्य बाळासाहेबांचं होतं. अहो मी सांगतो, मी कॉलेजपणापासून विद्यार्थी चळवळीवरून माझं कार्य सुरू केलं. ज्या काँग्रेसच्या विरोधात आम्ही कायम लढलो, ज्या जितेंद्र आव्हाडच्या विरोधात कायम लढलो, ज्या जितेंद्र आव्हाडांनी बाळासाहेबांचे फोटो त्याच्यावरती चपला मारल्या, त्यांच्या तोंडाला डांबर काळं फासलं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले, त्यांच्या विरुद्ध आंदोलनं केली, हिंदू देवदेवतांच्या विरुद्ध आंदोलन केली, त्या जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत आम्ही पक्षाचं काम करायचं, आम्ही त्यांच्याबरोबर आघाडी करायची, ते कदापि आम्हाला मान्य नाहीये. तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यावेळी आमच्यावर होता. पण मी एकनाथ शिंदे साहेब यांचं खास करून आभार मानेल माझ्यासारख्या करवट शिवसैनिकांसाठी की आपण साहेब भूमिका घेतली म्हणून हा आमच्यातला ज्वालामुखी बाहेर आला. नाहीतर तो जो दाबून आणखी काय वेगळं काहीतरी झालं असतं. एकनाथ शिंदे साहेबांनी तो हिंदुत्वाची पताका, हिंदुत्वाचा झेंडा हातात धरला म्हणून असंख्य शिवसैनिक, हजारो शिवसैनिक, मूळ शिवसेना आणि त्याचे विचार यांच्याशी बांधील राहिले. तुम्ही सुरुवातीच्या काही प्रश्नांमध्ये जेव्हा उल्लेख केला, मी तुम्हाला प्रश्न विचारला की खरा शिष्य कोण. स्वाभाविक आहे दोघांचे तुम्ही म्हणता वैचारिक शिष्यत्व जे आहे ते माझ्याकडे येत आहे. पण आनंद दिघे साहेबांचा तुमचा संपर्क कधी आला, तुम्ही कसे प्रेरित झाला, काय त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? मी लहानपणापासून शिवसैनिक आहे. बर. शाखेमध्ये बोर्ड लिहिणं, बॉर्न अँड बॉटम. माझे आई वडील शिवसैनिक होते. माझे वडील हे शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते माझ्या विभागात होते. जेव्हा दिघे साहेब शाखांमध्ये रात्री 2-2, 3-3 वाजता पूजेला यायचे. बोर्ड मी त्यावेळी 10वी 11वी मध्ये असताना शाखेचे बोर्ड लिहायचो. माझं अक्षर चांगलं होतं. गणपतीचं डेकोरेशन करायचो. आणि ज्यावेळी साहेब आले आणि एक बोर्ड लिहिला, त्यांनी पाहिला आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांना विचारलं, अरे बोर्ड कोणी लिहिलाय? तर सांगितलं की नरेशने लिहिलेला आहे, गणपत मस्केंचा मुलगा नरेशने लिहिलेला आहे. अरे मग आता कुठे आहे? तो बोला तुमची वाट बघितल्याला झोप आली, पण तो निघून गेला, घरी गेला, झोप आली म्हणून. साहेबांनी मला बोलावून घेतलं, माझं कौतुक केलं. दिघे साहेबांशी माझं लहानपणापासूनची ओळख. त्यानंतर वयाच्या 16व्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं. खऱ्या अर्थाने माझ्या पाठीवरचा हात ठेवला असेल तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी. माझ्या आईची चौकशी कर, माझ्या भावाची चौकशी कर, माझ्या बहिणीची चौकशी कर. मी मोठा होतो त्यावेळी मी आंदोलन करायचं. कॉलेज लाईफमध्ये अनेक प्रश्न हाताशी घ्यायचो. तेव्हा मला दिघे साहेबांनी बोलावून सांगितलं, नरेश, पहिला तुझा प्रेफरन्स तुझं कुटुंब आहे. तू मोठा आहेस, तुझ्या आई, तुझा भाऊ, तुझी बहीण ही सांभाळणं तुझी जबाबदारी आहे. हे सगळ्या गोष्टी नंतर कर, पण पहिलं तुझं घर सांभाळ. तू स्वतः मजबूत हो, फायनान्शियली मजबूत हो, काहीतरी उद्योगधंदा कर, काहीतरी कामधंदा कर. म्हणून माझ्याकरता पंतप्रधान जी काही कर्ज योजना होती त्याकरता मला लोन मिळवून देण्याकरता, 30,000चं लोन मिळवून देण्याकरता दिघे साहेब स्टेट बँकेमध्ये माझ्या बरोबर स्वतःच्या गाडीत घेऊन मला त्या स्टेट बँकेमध्ये आले होते. असे अनेक प्रसंग आहेत दिघे साहेबांचे. ज्या ज्यावेळी मी आंदोलनं केली, ज्या ज्यावेळी विविध प्रश्नांना वाचा फोडली, त्यावेळी पोलीस स्टेशन आणि जेव्हा तक्रारी व्हायच्या त्यावेळी दिघे साहेब कुठेही असले तरी माझ्यासाठी पहिले धावून त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला यायचे. हा जो मुलगा करतो, हा पक्षासाठी काम करतोय, हा लोकांसाठी काम करतोय आणि हा माझ्यासाठी आहे, हा माझ्यासाठी काम करतोय, पक्षाकरता काम करतोय. अशा कार्यकर्त्यांना जगवलं पाहिजे, त्यांना वाढवलं पाहिजे, ही दिघे साहेबांची भूमिका होती. अगदी नकळत्या वयापासून तुम्ही शिवसेनेशी जोडला गेलात. जो बोर्ड गिरवला जातो तिथून विचारांची आणि राजकीय सगळी ओळख झाली, अक्षर ओळख झाली आणि ते गिरवलं गेलं आयुष्यावरती. तुमच्या विरोधकांना असं का वाटतंय? ते असं म्हणतात की हा माणूस कुणाचाच नाही, हा माणूस काँग्रेसमध्ये जाणार होता वगैरे आरोप त्यांनी केलेले. हे बघा, वय वर्ष 24-25 विषय असेल, वय वर्ष 24-25,
मी आता वर्ष 53 आहे. नारायण राणे साहेब यांनी ज्यावेळी भूमिका घेतली, कोकणाचे होते, त्यावेळी त्यांच्याबद्दल आपुलकी होती, पण पक्षाच्या विरुद्ध कधीच भूमिका नव्हती. त्यावेळी त्या सर्व गोष्टी करण्याकरता राजन विचारे आघाडीवर होते. बंदूक माझ्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी त्यांना सांगितलं मी शिवसैनिक आहे, मी कदापि ही भूमिका घेणार नाही. ते काय म्हणतात, शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला की नरेश म्हस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊन देऊ नका. मी तुम्हाला सांगतो, वय वर्ष 25 ते 26 असेल, त्या नरेश म्हस्के करता जर शरद पवार उद्धव ठाकरेंना फोन करत असतील तर वयाच्या 25व्या आणि 26व्या वर्षी नरेश म्हस्के काय ताकदीचा असेल याची कल्पना त्यांनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे. वयाच्या 26व्या वर्षी शरद पवार उद्धव ठाकरे साहेबांना फोन करत असतील, नरेश म्हस्के याला नारायण राणेंबरोबर जाऊन देऊ नका, किंवा नरेश म्हस्के काय ताकदीचा असेल. ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये साधारण शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा होती ठाण्याचं तिकीट नेमकं कोणाला मिळणार, एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात नेमकं कोण आहे. पण शेवटी तुमचं नाव समोर आलं, पण एवढा उशीर का झाला. एक स्ट्रॅटेजी होती आमची, साहेबांची एक स्ट्रॅटेजी होती की गाफील ठेवणं, समोरच्याला गाफील ठेवणं, आणि समोरच्याची उड्या कितपर्यंत आहेत, समोरचा कुठपर्यंत चालू शकतो, समोरच्यावर कोण आहेत. आता तुम्ही परिस्थिती पाहिली असेल की तुमचे चॅनल्स आहेत, वाहिन्या आहेत, तुमच्यामध्ये विंडो हा प्रकार असतो. तुम्ही 2 विंडो ठेवा तुमच्या चॅनलला, आणि एकीकडे त्यांच्या सुरू केलेल्या रॅल्या दाखवा आणि आमच्या पदयात्रा दाखवा. आमच्या वॉर्डातल्या आज उद्धव ठाकरे यांची सभा आहे ती जाहीर सभा दाखवा, आणि आमच्या आज किसननगरला असणाऱ्या चौक सभा होणाऱ्या चौक सभा दाखवा. तुम्हाला कळेल शिवसैनिक कुणासोबत आहे. शिवसैनिक सच्चा झेंडे लावणाऱ्या कार्यकर्त्यासोबत आहे, शिवसैनिक सभेचं नियोजन करणाऱ्या कार्यकर्त्यासोबत आहे, शिवसैनिक फेक्स लावणाऱ्या कार्यकर्त्यासमोर आहे, शिवसैनिक आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यासोबत आहे, शिवसैनिक पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यासोबत आहे का. शिवसैनिक जो डहाणू असेल, पालघर असेल, तलासरी असेल, कल्याण असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, या ठिकाणी शिवसेना वाढवण्याकरता काम करणाऱ्या कार्यकर्त्यासोबत आहे का. एक हाय प्रोफाईल नेता केवळ महानगरपालिका आणि त्याच्यातून मिळणारे फायदे यापर्यंत मर्यादित राहणाऱ्या हाय प्रोफाईल नेत्यासोबत आहे. तुम्हाला कळेल, 2 विंडोमध्ये चालवा तुम्ही. बर, पण या शिष्याला, आनंद दिघेंच्या शिष्याला ठाणेकरांनी दिल्लीत का पाठवावं, ते ठाणेकरांना काय देणार आहे, ठाणे शहराचा अजेंडा काय. ठाणे शहराच्या जो लोकसभा आहे, मी ठाणे शहर म्हणणार नाही, मीरा भाईंदर असेल, त्याचबरोबर नवी मुंबई आहे, ऐरोली, बेलापूर, ठाणे शहराचे जे काही 6 विधानसभा आहेत, त्या लोकसभेच्या आखीव आणि रेखीव विकासाकरता या नरेश म्हस्केला दिल्लीमध्ये लोकांनी पाठवावं. जो खासदार आपण दिल्लीमध्ये कशासाठी पाठवतो, आपल्या लोकसभेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याकरता, आपल्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त निधी या केंद्राच्या मार्फत आणण्याकरता. आमचे खासदार आधीचे 34% ऍब्सेंटी आहे त्यांची लोकसभेमध्ये. कधी तुम्ही पाहिलं 1 रुपयाचा निधी दिल्ली सरकारकडून त्यांनी आणलेला नाही या ठाण्याच्या विकासाकरता. कधीही ठाण्याचे प्रश्न वर मान करून त्यांनी सभागृहात मांडलेले नाही. दाखवा मला एखादा प्रसंग त्यांचा वर मान करून अस्खलित मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये ठाण्याचे प्रश्न जर त्यांनी मांडले असतील तर एखादा व्हिडिओ त्यांनी दाखवावा. केवळ नाटक करणं आणि महानगरपालिकेचे प्रोजेक्ट, महानगरपालिकेचे उपक्रम स्वतःच्या नावावर खपवणं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आणलेला निधी, यांनी सुरू केलेले ठाण्यातील प्रोजेक्ट, ठाणे महानगरपालिकेने आम्ही सुरू केलेले प्रोजेक्ट स्वतःच्या वचननाम्यामध्ये आणि जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध करणं हे केवळ यांचं काम आहे. अहो हे तर जाऊ द्या, म्हणतात ना आयत्या पिठावरती का पाठीवर रेघोट्या मारणारे. श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामं स्वतः कामं केलीत म्हणून त्या जाहीरनाम्यामध्ये टाकलेत. शोकांतिक आहे यांचं काम. काय सिद्धेश्वर तलाव येथे आउटडोअर फिटनेस साहित्य लावणं, ज्येष्ठ नागरिक कट्टा, हे खासदारकीचं काम आहे. हे खासदारकीचं काम आहे का. अहो एक तरी विषय त्यांनी मार्गी लावलाय ठाण्याचा, या ठाणे लोकसभेचा त्यांनी दाखवावा. ठीक आहे, ठाणेकरांच्या मनात कोण आहे हे 4 तारखेला कळेल. ठाणेकरांना तुम्ही मान्य आहात का हे 4 तारखेला कळेल.
पण त्याच्या आधी ठाण्यातल्या आणि नवी मुंबईतल्या जनतेला हे जाणून घ्यायचंय की नरेश म्हस्के नायिकांना मान्य आहेत की नाही. नक्कीच मान्य आहे. तुम्ही पाहताय हा. की गणेश नाईक साहेब असतील, हम्म. संजीव नाईक साहेब असतील, संदीप नाईक असतील, अगदी सागर नाईक असतील आणि भाजपचे सर्व नगरसेवक तुम्ही पाहताय गेले 3 दिवस भर उन्हामध्ये सकाळी 10 वाजता उन्हामध्ये रथावरती नाईक साहेब असतात. 4 वाजेपर्यंत ते रथावर असतात. संध्याकाळी 6ला पुन्हा जेव्हा फेरी सुरू होती 5 मिनिटं अगोदर येऊन पूर्ण नाईक फॅमिली काय केलं तुम्ही? नरेश कशी म्हस्केसाठी नाराजी झटत आहेत. काय केलं नरेश बरं? म्हस्केला निवडून आणा यासाठी प्रत्येक नगरसेवकांना त्यांनी कामाला लावाय. हे बघा नरेश म्हस्केवर नरेश म्हस्के लहानाचा मोठा या ठाणे शहरात झालेला आहे. नरेश म्हस्के हा विद्यार्थी सेनेच्या काळापासून काम करतोय. नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा या नरेश म्हस्केने काम केलेलं आहे. नवी मुंबईमध्ये आणि ठाणे जिल्हा जो पूर्वीचा एकत्र जिल्हा प्रमुख, मी विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख होतो. संजय नाईक साहेब जिल्हा चिटणीस होते. त्यावेळी सुद्धा मी नाईक साहेबांसोबत काम केलेलं आहे. नाईक साहेब जेव्हा राष्ट्रवादीत गेले ते राष्ट्रवादीच्या शिबिरात सांगायचे कार्यकर्ता जर कसा असला पाहिजे तर नरेश म्हस्के सारखा असला पाहिजे. नरेश म्हस्केनी कायम केवळ पक्षाचं काम केलं, संघटनेचं काम केलं, हे सर्व पक्षीयांना माहिती आहे. नरेश म्हस्के हा पक्षाचा हे सुद्धा सर्व पक्षीयांना माहिती आहे. परंतु आज सर्व पक्ष भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, आरपीए असेल, सर्व पक्षाचे पदाधिकारी, मग तुम्ही मीरा भाईंदरला गेलात तर प्रताप सरनाईक साहेब तर आमच्याच पक्षाचे आमदार आहेत. नरेंद्र मेहता असतील, गीता जैन असेल, गिल्बर्ट मेंडोसा सुद्धा नरेश म्हस्के यांचं काम करतायत. मंदाताई म्हात्रे नवी मुंबईमध्ये नरेश म्हस्केंचं काम करतायत. विजय नाटा नरेश म्हस्केंचं काम, गजानन काळे नरेश म्हस्केंचं काम करतायत. नामदेव भगत नरेश म्हस्केंचं काम एकनाथ करतायत. शिंदेने आनंद अशी काय परंपरे जादूची नरेश कांडी म्हस्केंचं फिरवली? काम करतायत. नजीब मुल्ला नरेश म्हस्केंचं काम करतायत. निरंजन डावखरे नरेश म्हस्केंचं काम करतायत. संजय केळकर नरेश फक्त काम करतायत खांद्याला खांदा लावून. आणि नरेश आपला मुलगा आहे, आपला भाऊ आहे, अशा पद्धतीने नरेश म्हस्केची काळजी घेऊन काम करतायत. लीड किती असेल? लीड नक्कीच मागच्या वेळेपेक्षा जास्त. ठीक आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर हे होते ठाण्याचे ठाणेदार बनण्यासाठी मैदानात उतरलेले उमेदवार नरेश म्हस्के. अनेक प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात.